धीरज आणि आकाश ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. भोलेनाथ पाटील पाहायला मिळतील आपल्याला पहिल्या षटकामध्ये. बॅटिंग टीम साठी सुवर्ण संधी आहे. जर कुठली हॅट्रिक तुम्ही कंप्लीट केली तर सागरजी भोईर यांच्याकडनं 3333 रुपये. अच्छा, फक्त षटकारांची हॅट्रिक नाही तर परत डॉट बॉलची हॅट्रिक अशी. मॅच लावतीये सुरुवात. देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी गेम. मॅच लावतीये सुरुवात. भोलेनाथ पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू घेऊन. सर्वांचं स्वागत. माजी सरपंच चषक 2025 मध्ये UTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. करूयात आपण मॅचला सुरुवात. भोलेनाथ पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल धीरजसाठी. धीरजसाठी पहिला चेंडू मिस्ट्रायमिंग स्ट्रोक हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. पहिली विकेट डाऊन झाली. पहिला धक्का धीरजच्या रूपानं लागतोय टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी टीमला. भोलेनाथ भरपूर वर्षांचा अनुभव भोलेनाथला आहे, परंतु ज्या टीम सोबत ते खेळतात ते सर्व युवा खेळाडू घेऊन तो खेळतोय. आणि बघा या स्पर्धेमध्ये एक नियम आहे की सर्कल जो आहे 38 सर्कल तुम्हाला क्रॉस करायचा नाही आणि बॅटर आउट झाल्यानंतर न्यू बॅटर लवकर पाठवायचा. जो आपण म्हणतो ना 38 सर्कलचा नियम आहे का, तर तोच या स्पर्धेमध्ये आहे. आपण GCA मध्ये हा नियम लावला नव्हता, परंतु या स्पर्धेमध्ये आयोजकांची सूचना आहे, कारण भरपूर वेळ खर्च होतो त्या गोष्टीसाठी. आज सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे आहे, त्यामुळे बॅटर आउट झाल्यानंतर 38 सर्कलचा नियम आहे. त्यामुळे न्यू बॅटर आपण तयारीत राहायचं. न्यू बॅटर विजय भोईर आलेले आहेत. क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. विजय हिटिंग बॅट्समन आहे. इनॅट नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी तो आलाय, परंतु त्याला गेम घेऊन चालावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. बॉलर तयार भोलेनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटोच बॉल आणि अंपायरचा इशारा नो बॉलचा येतो आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला चौकार. फ्रंट फूटचा नो बॉल. ओव्हर स्टेप झाली या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल फ्रीड असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. चांगली सुरुवात आता मी म्हणेन भरोडीची. चौकाराला विजयनं आल्या आल्या खातं खोललंय. चौकारानं चांगली बॅटिंग. पहिला चेंडू बॅटवरती घेतला भोलेनाथ. पुढचा बॉल मोठा प्रहार करायचा होता. बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेनं राहतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बॉलर भोलेनाथ पाटील सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडून येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. सकाळच्या सत्रामध्ये अगदी विचार केला. पहिल्या दिवसामध्ये आपल्याला हाय स्कोरिंग मॅचेस या मैदानावरती पाहायला मिळाल्या होत्या,
परंतु दुसऱ्या दिवसाचा खेळ येता येता खेळपट्टी थोडीशी स्लो झाली. कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळाल्या आणि आज मेगा फिनाले डे आहे. शेवटचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि आज कशा प्रकारे खेळपट्टी खेळ करणार आहे हेच पाहायचं आहे. भरोडी टीम चौकाराला विजयच्या बॅटमधनं पहिलाच, परंतु त्यानंतर थोडासा स्ट्रगल करतोय. भोलेनाथ पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इनफिल्डच्या वरनं लाजवाब फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास विजयचा या फटक्यामध्ये बॉल सीमा पार, षटकार. एक सिंगल आली आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम सरवली पाडा. वेळ सुरू आहे. 9:45 चेंडू पडला होता. 9:51 झाली आहेत. बॉलर तयार होतोय दुसऱ्या षटकामध्ये. जतीन पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी. लेफ्ट हँड बॅटर असतील समोर आकाश. पहिलं षटक महागडं राहिलंय मी म्हणेन या मैदानाचा विचार केला आतापर्यंत जेवढ्या मॅचेस कालच्या दिवसामध्ये पाहिल्या. कालच्या दिवसामध्ये पहिली ओव्हर 8 धावा 9 धावा अशाच पद्धतीनं होती. भोलेनाथनं गोलंदाजी चांगली तर केली, परंतु एक षटकार एक चौकार त्याच्या त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळेच आता 16 धावा धावफलकावरती. दुसरा षटक फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. खराब बॉल होता, परंतु प्रहार उत्तम करता आलेला नाही. या फुल टॉस होता जरूर, परंतु गती प्रचंड होती या चेंडूवरती, त्यामुळे प्रॉपर स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकला नाही या बॅटर. आणि या चेंडूवरती एक सिंगल आली आणि आता विजय असतील स्ट्रायकिंग एंडला. बॉलर जतीन पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं आता धावफलक 17 वरती 18 वरती 18
जतीन इनफिल्डच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका, बॉल सीमा पार, चौकार. चांगला क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. विजय पुन्हा एकदा लय सोडत असताना या मॅच मध्ये आपली 4 धाबा आल्या. 4 धाब्याने 22, 22 धाबा. पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह आणि बॉल यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा प्रहार, येतोय षटकार. थँक्यू. आपण पहिल्या दिवसापासून हे चित्र पाहतोय की लेफ्ट हँड बॅटरसाठी खूप सारे बेनिफिट्स आहेत या मैदानावरती. संध्याकाळी रायटी बॅटरसाठी बेनिफिट असतात, परंतु सकाळ दुपारच्या सत्रामध्ये लेफ्ट हँड बॅटरसाठी असतात. परंतु विजयला माहिती आहे की ऑन साइडला यावेळेस फटका चांगला. एकदा पूर्ण धीरज दुसरीचा प्रयत्न करणार नाही आहेत. नक्कीच मी हेच सांगत होतो, ऑफसाईडला जेव्हा जेव्हा खेळलं जातं तेव्हा तेव्हा चांगल्या धावा मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये देखील विजयनं त्याच पद्धतीनं सुरुवात केली आहे. यानंतरची मॅच टीम सुमित कुमार गोंदवली आणि जय काप्रबा बेहळे दोन्ही टीम्स कॅप्टन आपण एक इनिंग नंतर टॉस साठी येणं अनिवार्य आहे. अपील केली जाते, आपण सहमत नाही आहेत. बॉल यष्ट्या सोडून चालला. या ठिकाणी विद्यमान सरपंच भरोडीचे सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं. दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विद्यमान सरपंच भरोडी गावचे विलासजी पाटील साहेब आपण या. आता अपील आणि फिंगर अप, कोणताही संदेह यावेळेस मनामध्ये नाही आहे आणि मला वाटतं यष्ट्या वाकल्यात. नक्कीच मान्यवर काहीसे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय राजू भगत साहेब तसेच सन्माननीय आदरणीय राम भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सुभाषजी पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 30 धावा. तिसऱ्या षटकामध्ये बॉलर महेश पाटील आलेत तिसऱ्या ओव्हर मध्ये आणि न्यू बॅटर ओम पाटील आलेत. न्यू बॅटर नॉस्ट्रायकिंग एंडला असतील. धीरज लवकर बाद झाले. विजय देखील बाद झाले. आकाश अजूनही खेळपट्टीवरती आहेत. बॉलर तयार होतोय. महेश पहिला बॉल, पहिला चेंडू हलक्या हातानं पुश केलं स्क्वेअर लेगला. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 31 31 धावा धावफलकावरती. वेलकम. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. विद्यमान सरपंच भरोडीचे सन्माननीय आदरणीय विलासजी पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महेश, आपण पंचांच्या मध्ये नाही यायचं आहे, अदरवाईज तुमच्या विरोधात डिसिजन जाऊ शकतो.
महेश पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी फुल टॉस दोन्ही हातांनी तोफा कबूल केला. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांसाठी येतो हा षटकार. आणि फिल्डरांना विनंती आहे आपण नका जाऊ. जास्त लांब चेंडू असेल तर आपण नका जाऊ. व्हॉलेंटियर आमचे जातील. सरळ बॅटनं क्रॅकिंग स्ट्रोक. वॉट अ शॉट. झोप उडवली सकाळची. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आणि आता झोप उडवली. अराउंड द विकेट ना आणखी एक बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि यस 3333 रुपयांचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे. बॅटर ओमकार सागरजी भोईर यांच्याकडनं दिले जाणार आहेत आणि सरपंच विलासजी पाटील साहेबांकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि पैसे हे जमा करायचे आहेत. दानशूर व्यक्ती आहेत नक्कीच देणारच आहेत. आणि पुन्हा एकदा संधी आहे. जर अजून 3 मारलं तर संधी चालूच आहे. सन्माननीय किशोरजी भोईर आणि आकाशजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ओहो यावेळेस चांगला चेंडू आहे. रायझिंग डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतोय. लागोपाठ 3 षटकार खाल्ल्यानंतर हा डॉट बॉल सुटकेचा श्वास तर आहे परंतु धावा भरपूर बनतात. 49 धावा बनल्यात. आणि पैसे जमा झालेले आहेत. 12th मॅन आम्हाला सांगतात की पैसे जमा झालेत तर त्यांच्याकडनं घ्या तुम्ही. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळून काढले. खाऊ कॉर्नर रिझनला एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. लेजंड खेळाडू आकाश पाटील यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर 50 धावा धावफलकावरती 50. यानंतरची मॅच टीम सुमित कुमार गुंदवली अगेन्स्ट टीम जय काफरोबा वेहले. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळतात. 1 महिना अगोदर कुणाल होते परंतु आता श्रीमान कुणाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच नुकतंच त्यांचं लग्न देखील पार पडलंय. कुणाल भोईर आपल्याला पाहायला मिळतात परंतु धावा 50 बनल्यात. कुणाल किती धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवणार आहे. बॉलर तयार. लेफ्ट आर्म गोलंदाज कुणाल समोर लेफ्टी बॅटर
कुणाल सज्ज होतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. समोर ओमकार आहेत ज्यानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. तब्बल 4333 रुपयाचं ते मानकरी झालेले आहेत. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. नक्कीच रविवारचा दिवस त्याचा सुटलाय. दिवस भरून निघालाय. सुजल शेरा आपलं देखील स्वागत आहे. ते देखील मानकरी ठरणार आहेत कारण जेवढ्या धावा बनतील सुजल जो चांगला बॅटर आहे सरवली पाड्याचा तो देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. परंतु फॉर्म कसा आहे त्याच्यावरती देखील भरपूर काही निर्भर आहे. यावेळेस सरप्राइझिंग डिलिव्हरी बॅटची कडा आणि मोठी विकेट. ओमकारला मैदान सोडावं लागतंय. धक्का आणखीन एक तिसरा धक्का टीम अप्पा 11 गावदेवी भरुडीला. विकेट आली आहे. कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये 10च्या कमीमध्ये जर रोखण्यात यश मिळालं तर या मैदानावरती 50-60 धावाचे होऊ शकतात कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम सरवली पाड्याची. युवा यंगस्टर खेळाडू सर्व खेळतात. आमचे मित्र देखील भरपूर सारे या मॅच मध्ये खेळत आहेत. कुणाल भरपूर चांगली बॉलिंग मी म्हणेन कारण सरप्राईज केलं होतं बॅटरला. निर्धाव चेंडू मी म्हणेन कारण विकेट आली आहे. डॉट बॉल पर्सेंटेज कुठे ना कुठे जास्त या ओव्हर मध्ये हाताळावे लागणार आहेत कारण शेवटची ओव्हर सध्या सुरू आहे. कुणाल सज्ज होतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. समोर आता राईट हँड बॅटर कुमार पाटील आलेत. हिटिंग ॲबिलिटीज कुमार मध्ये देखील आहेत. कुणाल पुढचा बॉल. यावेळेस सरप्राईज केलं आणि झेल कंप्लीट झालाय. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय टीम अप्पा 11 गावदेवी भरुडीला. विकेट आली आहे. कुणाल भरपूर चांगली बॉलिंग करतोय. न्यू बॅटर इन होतात. ऑन हॅट्रिक वरती कुणाल या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज ठरेल का हॅट्रिक कंप्लीट करणारा. या अगोदर वेळेगावचा विजेंद्र याने हॅट्रिक कंप्लीट केली होती. कल्पेश आलेले आहेत न्यू बॅटर आणि ऑन हॅट्रिक कुणाल भरपूर चांगली बॉलिंग करतोय. ऑलराऊंडर खेळ सातत्याने कुणालचा आपण पाहतोय. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. शेवटचं षटक हातात आहेत. बॉलिंग वरती जास्त त्याने देखील लक्ष दिलंय आणि भरपूर चांगली बॉलिंग करतोय. कुणाल लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. समोर न्यू बॅटर कल्पेश ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे. स्लोअर वन चेंडू टाकलाय. स्क्वेअर लेगला बॉल जातोय. एक सिंगल आली. हॅट्रिक तर नाहीये परंतु मी म्हणेन इकॉनॉमिकल सध्या तरी कुणाल ठरतोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्यात. कुणाल भैर सज्ज झाला. सन्माननीय माजी सरपंच दिलीपजी पाटील साहेब आणि त्याच समवेत माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. अडवलाय भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मी म्हणेन 2 धाबा वाचवल्या आपल्या संघासाठी. ओव्हर थ्रो मात्र बॅकअपला विराज आहेत. प्रवीण होते डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
2 धाब्यानं धावफलक आता पुढे सरकत आहे. 54 54 धाबा. नक्कीच प्रशांत यांच्याकडनं टीम सरवली पाडासाठी शुभेच्छा येतात. यावेळेस लाईन चेक केली जाईल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धाब्यानं धावफलक. 55 55 धाबा. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका चांगला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न कुणाल चांगली बॉलिंग करतोय. एक सिंगल एका धावेनं धावफलक. धावफलक 56 56 धाबा धावफलकावरती. आडव्या बॅटनं खेळायचं होतं परंतु काय घडलं. 22चा इशारा अंपायर कडनं आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा काही समाप्त झालाय. कुणालचं कौतुक करेन. इकॉनॉमिकल षटक त्यांना हाताळलं. धावा रोखल्यात आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे 57 57 धावा आणि 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघाला असेल अगेन्स्ट टीम आपा 11 गावदेवी भरोडी. चला आपण टॉस करणार आहोत. सुमित कुमार गुंदवले आणि जय काफ्रोबा बेहेळे आणि रामशेठ शिलोत्रे साहेबांकडनं देखील भरोडी संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. युटीसीच्या माध्यमातून ते देखील मॅचचा आनंद घेतात. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये तयार आहेत. विद्यमान सरपंच भरोडी गावचे सन्माननीय विलासजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुमित कुमार गुंदवली आणि टीम जय काफ्रोबा बेहेळे. नाण्याच्या एका बाजूला माजी सरपंच चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी. नाणेफेकी जिंकलेले आहेत सुमित कुमार गुंदवली संघानं. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचा. गुंदवली आपण नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही जेणेकरून आमच्या संघाला विजयी प्राप्त होईल. आणखीन एक प्रश्न. वेळे संघाविरुद्ध कधी मॅच झाली आहे का? हो झाली आहे आणि त्यांनी आम्हाला पराभूत सुद्धा केलेला आहे. म्हणजे आता बदला घेण्याची संधी आली आहे. कोणत्या गोलंदाजांवरती अपेक्षा असतील? यती छोट्या आहे त्याच्याकडून अपेक्षा राहील आणि चेतन कडून सुद्धा. वेळे टीम नाणेफेकी गमावली. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय असता? मला बॅटिंगच लागत होती. बॅटिंगच हवी होती. ए प्लॅन जो होता तोच आता तुम्हाला ऍक्टिव्हेट ठेवायचा आहे. कोणत्या बॅटरवरती अपेक्षा असतील? भावेश आहे, अनिकेत आहे, दुसरे पण चांगलेच आहेत. नक्कीच चांगले बॅटर तुमच्याकडे आहेत. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम सुमित कुमार गुंदवली संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
दोन्ही टीम सुमित कुमार गोंदवली आणि जय काप्रोबा वेळे दोन्ही टीम विनंती असेल बॉल चॉईस करण्यासाठी यायचं. जर तुम्ही बॉल चॉईस साठी आला नाहीत मॅच एकदा तुमची सुरू झाली अंपायर जे 2 चेंडू देतील त्याच्यावरतीच तुम्हाला खेळ करावा लागेल. आणि दोन्ही टीम आपण संपर्क साधायचा आहे सुमित कुमार गोंदवली आणि जय काप्रोबा वेळे. आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच चषक 2025. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आपण थोड्या वेळामध्ये घेणारच आहोत कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपल्याला मॅचेस देखील कव्हर करायच्या आहेत. आज टोटल आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्या अनुषंगानं पहिली मॅच सध्या आपण पाहतोय. सर्वांनी लवकरात लवकर खेळ करायचा आहे. आज आपल्याला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण बनेल हे देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी आयोजित माजी सरपंच चषक 2025 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. RC पाटील क्रीडा नगरीवरती हा चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतात. गेले 2 दिवस चांगला खेळ. आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये UTCच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी वेदांत आणि सुजल आणि बॉलर धीरज भोईर पाहायला मिळतात. काल पाटील परिवार होता आज भोईर परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत भोईर सुजल भोईर आणि बॉलर धीरज भोईर. पहिला बॉल पहिला चेंडू काय घडलाय बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळतोय. बॅटर बीट झालाय पूर्णपणे. बॉलर धीरज पहिला चेंडू निर्धाव आला. पहिला चेंडू डॉट. 58 बनवायचे आहेत. उडवलाय स्ट्रोक हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप झाली. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. स्ट्रोक चांगला खेळला होता. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. त्यांना देखील माहिती आहे 38 सर्कल भेदायचा. परंतु क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी खेळून चालणार नाही. या धीरज भोईर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता सुजल असतील स्ट्रायकिंग एंडला. 58 बनवायच्या. सुरुवातीपासूनच आक्रमण होणं गरजेचं आहे. हा फटका देखील क्रॅकिंग पाहायला मिळतोय. खाव कॉर्नर रिजनला खेळाडू पळतोय चांगल्या क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दुसरी धाव. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते अंपायर कडनं. सॉफ्ट सिग्नल अंपायर नॉट आउट. आणि यस डिसिजन भरुडीच्या बाजूने गेला. OUT बॅटर बाद होणार आहेत कारण डायरेक्ट हिट लागली. त्यामुळं वेदांतला मैदान सोडावं लागणार आहे. चला न्यू बॅटर लवकर पाठवायचं आहे. धन्माननीय या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. किशोरजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे.
यावेळेस स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आहे. आतापर्यंत विचार केला धावफलकावरती धावा 3 लागले, 2 लागलेत. बॉलर तयार. पुढचा बॉल सरळ बॅट न खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला खेळाडू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. सुजल पोहोचला आहे आणि मला वाटतं आणखीन एक बॅटर बाद होणार आहे. धावचीच्या रूपाने विकेट आणखीन एक पडतीया. बॅटर आला तसाच माघारी देखील परतलाय. डायमंड डकचा शिकार. न्यू बॅटर कुणाल आलेत. आता या जोडीलाच कमाल करावी लागणार आहे, कारण 58 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. कुणालनं बॉलिंग चांगली टाकली होती. महेश पाटील महागडा ठरला होता. 20 धावा त्यांना पहिल्या डावामध्ये खर्च केल्या होत्या. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा मात्र कोणतीही संधी त्याला मिळालेली नाही. हा फटका सुजलचा ट्रेडमार्क बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. देर आहे पर दुरुस्त आहे क्या, आता हाच बघावं लागणार आहे, कारण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती खेळ. धावफलकावरती धावा 9. चला टीम भरुडी फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका, कारण पहिली मॅच जर वेळेवरती झाली तर पुढच्या मॅचेस अगदी वेळेवरती होणार आहेत. पहिल्याच मॅचला जर उशीर झाला तर पुढच्या मॅचेस आपोआप उशिरानेच होत जातील. फायनल आपल्याला कंपल्सरी 4 ओव्हरची खेळवायची आहे, पण जर तुम्ही उशीर केलात तर फायनल मध्ये ओव्हर कमी केल्या जातील. चला फिल्डिंग लावून घ्या भरुडी. वेळ सुरू आहे, टायमर सुरू आहे. 10:16 पहिला चेंडू पडला होता आणि आता 10:22 झालेत. बॉलर दुसऱ्या षटकामध्ये कुमार पाटील. दुसऱ्या षटकामध्ये कुमार पाटील येत आहेत. सुजलला स्ट्राईक ठेवायची आहे. सुजल हिटिंग ॲबिलिटीज भरपूर ठेवतो, किंवा एखादी सुजलची जेव्हा बॅट चालते ना तर तेव्हा वन साइडेड मॅच तो घेऊन जातो. त्यामुळे सुजलला स्ट्रायकिंग एंडवरती जास्तीत जास्त राहणं महत्वाचं आहे. सन्माननीय प्रकाशजी भगत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. कुणालसाठी हा बॉल अपील होती, परंतु बॉल स्टंप सोडून झाला हेच अंपायर सांगतात. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. एकदा बालिया आणि आता सुजल असेल स्ट्रायकिंग एंडला. हाच उल्लेख करत होतो, सुजलला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायची आहे, जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत, कारण धावफलक सेट केलाय. 58 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. टीम वेहेले टीम कॅप्टन विनंती असेल संपर्क साधायचा. वेहेले कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. बॉलर तयार. यावेळेस लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाणार आहे. एका धावेने धावफलक 11 वरती जाऊन पोहोचताय. 11
58 बनवायच्या होत्या. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम सरवली पाडायला, अदरवाईज मॅच पासून भरपूर लांब जाताना पाहायला मिळेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल समोर आता कुणाल असतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्लोअर वन बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. कुणाल वरती दबाव. या अगोदर लेग बाईटची सिंगल आली होती आणि आता हा चेंडू डॉट बॉल येतोय. कुणालचा स्ट्रगल पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना बॉलिंगला जवाब केली होती. यावेळेस मिडल केलाय आणि बॉलला फेकून दिलाय. टावरिंग षटकार. बघा नियम असाच आहे की नवीनच बॉल दिला जाईल. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. धावफलकावरती धावा 17 झाल्यात. 58चा पाठलाग करत असताना 17 बनल्यात. मॅच सुरू करायची आहे. मॅच बॉल आलाय. टीम वेले कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. जयकाप्रभा वेले. षटकार आला कुणालच्या बॅटमधनं. कुणालनं देखील थोडासा वेग घेतला स्वतःला सेट करण्यासाठी आणि त्यानंतर षटकार डोकलाय, परंतु धावा 17 बनल्यात. अजून देखील भरपूर धावा बनवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीनं बॅटिंग आता गरजेची आहे टीम सरवली पाडायला. यावेळेस देखील क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 18 वरती जाऊन पोहोचेल. अजून देखील 40 धावांची गरज आहे. 18 बनल्यात. 13 चेंडू 40 ची गरज. 13 मध्ये 40 बनवू शकतात या मैदानावरती, कारण कालच्या दिवसामध्ये आपण एका ओव्हर मध्ये 20 देखील बनताना पाहिल्यात. बॉलर तयार. सुजल साठी हा बॉल अक्रॉस द लाईन. स्लोअर वन होता आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 19 धावा. म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 धावा तरी येणं गरजेचं राहणार आहे. 20 ची सरासरी आता गाठायची आहे. म्हणजे 20 धावा म्हणजे जवळपास 3 षटकार तुम्हाला ठोकायचेच आहेत. जर 3 षटकार या ओव्हरमध्ये आले नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच पूर्णपणे फसताना पाहायला मिळेल टीम सरवली पाडाची. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा अगेन्स्ट टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी. यानंतरची मॅच जयकाप्रभा वेळे अगेन्स्ट टीम सुमित कुमार गुंदवली.
तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलर आर्यन भुईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि माझे साथी समालोचक कलाकार कॉमेंटेटर भाग्यजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. बागची कडा लागली, चेंडू थर्ड मॅन रिझनला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील निघून जाणार आहे. 4 धावांसाठी चौकार. चार धावा आल्यात. डीजे मॅन लक्ष ठेवायचं आहे आपण देखील. 23 धावा 23. समीकरण बदलत आहे आता. 35 ची गरज आहे. 11 मध्ये 35. चौकार षटकार डील करायच्या टीम सरवली पाडायला. तेवढेच डॉट बॉल टाकायचे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढले तर मॅच मध्ये टीम भरुडीचा दबदबा कायम राहणार आहे. यावेळेस स्ट्रोक ला जवाब. सुजल ऑन फायर. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. अगदी मिडल केला आणि बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी उल्लेख केला होता सुजल जेव्हा एकटा जरी राहिला तिथे बॅट जर त्याची चालली तर वन साइडेड मॅच तो घेऊन जातो. आता 29 बनवायचे आहेत. 10 मध्ये 29. 2 चेंडू मध्ये पूर्ण समीकरण बदललं. 10 धावा 2 चेंडू मध्ये आल्यात. उल्लेख केला होता 20 तरी या ओव्हर मध्ये येतील का. 2 मध्येच 10 बनल्यात. आता पुढचे 4 बॉल कशा पद्धतीने हाताळतोय बॉलर आर्यन भोईर. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल आली. थोडस फंबलिंग आणि सुजल धोक्यामध्ये आहे. विकेट 2 बनल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धाबा 3 बनल्यात. ओव्हर थ्रो चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचले 32. 32 धाबा धावफलकावरती. 9 बॉल आणि आता 26 ची गरज. आता मॅच 50-50 सिच्युएशन मध्येच आहे. परंतु येणारे 3 बॉल भरपूर काही सांगून जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील मी एकच गोष्ट सांगत होतो की शेवटच्या षटका अगोदरचं जे तिसरं षटक आहे ते भरपूर महत्वाचं आहे प्रत्येक टीमसाठी. कारण इथूनच गेम फिरतीये आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 39 पाहिजे होते. आता ओ माय गॉड. दांडी 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 गुल. विकेट आली आहे कुणालची. न्यू बॅटर कपिल आलेत. सुजल नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. येणारे 2 बॉल भरपूर काही निर्भर करणार आहे टीम भरोडी संघासाठी आणि सरवली पाडा संघासाठी. किती धावा या ठिकाणी प्लस बनतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील. बॉलर आर्यन भोईर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक. बॉलर तयार आर्यन कपिल साठी. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. 33. 33 धाबा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 25. 25. 8 मध्ये 25. फटका खेळलाय हवेत बॉल. कोणतीही मिस्टेक क्षेत्ररक्षक करणार नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. ताकद या स्ट्रोक मध्ये नव्हती. कमांडीचा
त्यात अजून देखील धाबा भरपूर आहेत डिफेंड करण्यासाठी, परंतु हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. न्यू बॅटर संदेश आलेत. आर्यन भोईर 25 बनवायचे आहेत. हा चेंडू भरपूर महत्वाचा दोन्ही संघांसाठी आहे. सरस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट. आणखीन एक बॅटर बाद धक्का आणखीन एक लागतोय टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमला. सहा मध्ये बनवायचे आहे त्या म्हणजे 25. महेश चला फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटच्या षटकामध्ये विशू येत आहेत. विशूला देखील माझ्याकडनं हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील. नक्कीच आपल्या आपल्या लोकांवरती पैसे लावायचे असतात ना. नक्कीच क्रिकेट प्रमाणेच बैलगाडा शर्यतींमध्ये जुमानमध्ये विशूचं नाव आहे. बघा टीम भरोडी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. तुम्ही जास्त वेळ घेतलाय, 20 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यायचा आहे. अंपायर भरपूर वेळ घेतलाय, एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. दादा 20 मिनिटं झाले टोटल. जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान आहेत. चला विशू बॉलर तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू स्विंग अँड मिस डॉट बॉल. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 25. 5 मध्ये 25 म्हणजे 4 षटकार ठोकायचे आहेत. सुजल मध्ये ती क्षमता आहे, तो 4 ठोकू शकतो. परंतु विशू चांगली बॉलिंग टाकतोय. पहिला चेंडू निर्धाव, शफल झाला, बॉल उडवला स्क्वेअर लेगच्या वरनं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळाडू तुम्ही का गेले तेवढ्या लांब? जेव्हा जवळ होते तेव्हा कोणी गेला नव्हता. आता 4 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे धावा. 19 4 मध्ये 19 म्हणजे 3 षटकार ठोकायचे आहेत. मॅच मध्ये परत आणण्यासाठी टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा अगेन्स्ट टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी. षटकार ठोकलाय सुजलनं. सुजल अजून देखील खेळपट्टीवरती आहे, चांगला खेळ तो दाखवतोय. विशू पुढचा बॉल,
यावेळेस लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा. आता 18ची गरज आहे. 4 मध्ये 18. आता 4 मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. 18ची गरज आहे. मॅच अजूनही सोडलेली नाही आहे टीम सरवली फाडानं. 18 बनवू शकतात, त्यांना देखील माहिती आहे. सुजल आहे तोपर्यंत मॅच आहे. विशू पुढचा बॉल. स्टेप आउट झाला इनफिल्डच्या वरनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुजल है तो मुमकिन है. कम ऑन डिझा. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. 3 चेंडू 12ची गरज. तीन मध्ये 12. विजय काहीतरी सांगतायत विशूला. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील विशूचं भरपूर नाव आहे. चला लावून घ्या फिल्डिंग. ऑलरेडी तुम्हाला एक पॅनल्टी लागली आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. उडवलंय, फटका फसलाय. मात्र खेळाडू असते तरी पाहत बसले असते. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आता 2 मध्ये 6ची गरज. आली अंगावर मॅच. आणि बघा प्रेक्षकांना विनंती आहे, पडद्याच्या मागे उभं राहायचं आहे. वेले आपण पडद्याच्या मागे उभे राहा. 41 वरती नॉट आउट खेळतोय आणि आता 2 मध्ये 6ची गरज आहे. मी सुजलचा उल्लेख केला होता मॅच सुरू जेव्हा झाली की आमचे मित्र आहेत, एकटा उभा राहिला एक वन साइडेड मॅच नेतो आणि तेच चित्र सुजलचं. 6ची गरज आहे. दोन बॉल 6ची गरज. विशू पुढचा बॉल घेऊन. यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका. बॉल अडवलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. आता 1 बॉल 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. काय मॅच पाहायला मिळते. 43 वरती नॉट आउट आहे सुजल. 1 मध्ये 4ची गरज आहे. 1 मध्ये 4. 1 बॉल 4ची गरज. काय मॅच पाहायला मिळते. 1 मध्ये 4. विशू पुढचा बॉल. एक बॉल 4ची गरज. फिल्डिंग मध्ये सातत्याने परिवर्तन तर केलं जात आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल. ओ माय गॉड, जिंकवली आहे विशून मॅच. अभिनंदन टीम आप्पा 11 गावदेवी भरोडी अँड हार्ड लक टीम सरवली पाडा. भरपूर चांगला खेळ दाखवला सुजलनं. नाखुश आहे, निराश आहे. आणि सामनावीर टीम सरवलीपाडा कॅप्टन भोलेनाथ, विनंती आहे संपर्क साधायचा आहे. टीम सरवलीपाडा कॅप्टन, टीम सरवलीपाडा कॅप्टन संपर्क साधायचा आहे.
हार्ड लक टीम सरवलीपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम भरोडी. मॅन ऑफ द मॅच आपण देणारच आहोत, परंतु सरवलीपाडा टीम कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे, विनंती असेल.